सुरुवातीला खरातवरून जी खडाजंगी सुरू आहे त्याबाबतच्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राजीनाम्यानंतर आता रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी। राजीनाम्यात रस नाही, सहआरोपी करून चाकणकरांना अटक करा, अंधारे आक्रमक। तर पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। रुपाली चाकणकरांच्या हातून एनसीपीचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाणार। देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक। चाकणकरांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर बैठक। महाराष्ट्रात जादूटोणाच्या विरोधात कायदा। भोंदूबाबांसह त्यांच्या भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। अशोक खरातची एसआयटी कडून 7 तास चौकशी। एसआयटीच्या पथकाकडून अशोक खरातची झाडाझडती। चौकशी दरम्यान पोलिसांनी खरातचा जबाब लिहून घेतला, सूत्रांची माहिती। भोंदूबाबा खरात विरोधातील प्लॅनची कुणालाही कल्पना नव्हती। महिलेच्या तक्रारीनंतर फडणवीसांनी ग्रीन सिग्नल देताच पोलीस ॲक्शन मोडवर। खरातांचे राजकीय प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन गुप्त प्लॅन तयार। अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक। शिर्डी 3 IAS अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची सूत्रांची माहिती। तर विनोद नावाच्या व्यक्तीनं बैठक घडवून आणलेल्या अधिकाऱ्यांची नावं आता एसआयटी चौकशीत समोर येणार का, याकडे लक्ष। चाकणकर पुण्याच्या, त्यांना कोणीतरी भोंदू खरातकडे नेलं असावं। चौकशीत सर्व समोर येईल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्षाला सर्व अधिकार, भुजबळांची माहिती। तटकरेंच्या आशीर्वादानं चाकणकरांनी 400 ते 500 कोटींची माया जमवली। त्यांची चिडचिड समजू शकते, सुषमा अंधारेंचा निशाणा। तर चाकणकरांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी। शेवटी कर्म, ज्या शिडीने वर गेला त्या शिडीने खाली आला। चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका। आणखी काही गोष्टी बाहेर येतील, वेट अँड वॉच, रोहिणी खडसेंचा इशारा। तर खरात प्रकरणी आता तपासाला वेग आलाय, त्याबाबतच्या टॉप 9 बातम्या पाहूयात। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ समोर। 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, 1 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्र पोलिसांच्या हाती। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर। उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचा सीसीटीव्ही समोर। केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी। भोंदूबाबाचा बिंग फोडणारा शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात। खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय। पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्याप्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा। भोंदूबाबा खरातच्या संस्थानासाठी दारणा धरणाचं पाणी आरक्षित। शिवनिका संस्थानासाठी 39 लाख लिटर पाण्याची मंजुरी। शासन निर्णय TV9च्या हाती। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थानाला वळवल्याचा आरोप। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी। दीपक केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटी टीमकडून दीपक लोंढेंची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्री व्यवसायात सक्रिय। चाकणकरांनी राजीनामा दिला तर राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा रुपाली चाकणकरांवर ट्विट करत निशाणा। अशोक खरात सारख्या भोंदूबाबाला भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत। धाराशिवमधील एका कार्यक्रमात कालीचरण महाराज यांचं वक्तव्य। तर भोंदूबाबा अशोक खरातला जाहीर फाशी दिली पाहिजे, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची मागणी। खरात प्रकरणात राजकीय नव्हे तर उच्चपदस्थ पोलीस अधिकारीही गुंतलेले आहेत। चाकणकरांचा राजीनामा घेऊन प्रकरण दुसरीकडे वळवू नये, सरकार खरात प्रकरण दाबत असल्याचा संशय आहे, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप। खरातसोबत माझी ओळख राजकीय किंवा वैयक्तिक नाही। सिन्नरमधील ईशानेश्वर मंदिराच्या कामासाठी आमची भेट झाली होती। खरात प्रकरणात सखोल चौकशी होईलच। खरातसोबत फोटो समोर आल्यानंतर दीपक केसरकरांचं वक्तव्य। तर अशोक खरात प्रकरणात चाकणकर वादात आले, त्याबाबतच्या टॉप 9 बातम्या पाहूयात। चाकणकरांमुळे आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन झाली। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा चाकणकरांवर निशाणा।
रुपाली चाकणकरांना फोटो बॅनरवर लावण्याइतके वाईट दिवस आमच्यावर आले नाहीत, आहेरांची प्रतिक्रिया। दीपक केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर शिंदे धोरण ठरवतील। भोंदूबाबा खरात प्रकरणात भरत गोगावलेंचं केसरकरांबाबत सूचक वक्तव्य। खरातसोबतच्या फोटोनंतर विरोधकांकडून केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। अशोक खरातची एसआयटी मार्फत चौकशी सुरू, खरातसोबत फोटो असल्यानं कोणी गुन्हेगार होत नाही, भोयरांची प्रतिक्रिया। रुपाली चाकणकर समोर असतात तर जोड्यांनी मारलं असतं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता तिवारी यांची चाकणकरांवर टीका। चाकणकर कशाचा इतका माज, कुणाच्या जीवावर उड्या मारताय, तिवारींचा सवाल। खरात नावाचा भोंदूबाबा आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांची नार्को टेस्ट करावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांची मागणी। तसंच संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार त्या 8 ते 9 मंत्र्यांची नावं जनतेसमोर आणावीत, मिर्झा यांची प्रतिक्रिया। भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला जातोय। भोंदूबाबा विरोधात तक्रार होऊनही पोलिसांनी काही केलं नाही, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा रुपाली चाकणकरांना पाठिंबा। महिला आयोगाचा राजीनामा दिलाय, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही, संघटनेसाठी महाराष्ट्र दौरा करणार, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। राजीनामा दिला पण मॉडेलिंग सुटेना, सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सोपवतानाच्या फोटोवरून अंजली दमानी यांचा टोला। तर महिला आयोगावर राजकारणी नको, IPS अधिकारी किंवा निवृत्त न्यायमूर्तीच हवा, दमानी यांची मागणी। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून 2 नावांची चर्चा, पुण्याच्या वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा।